आपली जी एक आस लागून राहिलेली होती आणि माननीय आमदार जयकुमार गोरेगाव यांच्या हस्ते या कृष्णाचं पाणी आता मानगंगेमध्ये गेलेलं आहे। आमदार जयकुमार गोरेगावचा, आमदार जयकुमार गोरेगावचा। जयकुमार गोरेगाव यांच्या पूर्णपणे सोनियाताई गोरे यांच्या हस्ते या ठिकाणी हे कृष्णाचं पाणी मानगंगेमध्ये सोडलेलं आहे। व्यवस्था करण्यात आलेली आहे। या पुढे यावं। आजचा मान तालुक्याच्या इतिहासातला ऐतिहासिक असा क्षण आहे। आपल्या सगळ्यांना सांगताना मला मनापासूनच आनंद होतो की मानगंगा सीतामाईंच्या स्पर्शानं निर्मित झालेली नदी म्हणून आपल्या सगळ्यांना आजपर्यंत माहिती आहे। अनेक आख्यायिका या नदीच्या निर्मिती संदर्भातल्या आहेत। सीतामाईंच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि त्यांच्या स्पर्शानं निर्मित झालेली मानगंगा, आणि या मानगंगेमध्ये आज पहिल्यांदा कृष्णामाईचं पाणी सोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज होतोय। हा एक ऐतिहासिक असा कार्यक्रम आज या निमित्तानं होताना आपल्या सगळ्यांना याची अनुभूती आपण सगळेजण घेतो। वास्तविक हा कार्यक्रम प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्हावा अशी माझी अपेक्षा होती, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे याच ठिकाणी पाण्याच्या पूजनाचा प्रचंड मोठा कार्यक्रम झाला आणि आता लगेच पुन्हा जो संकल्प आपण केला होता की आंधळी धरणातनं पाणी उचलून पुढच्या 32 गावांना देण्याचा संकल्प आपला आहे आणि त्या संकल्पाच्या पूर्तीच्या दिशेनं आपण चाललोय, किंबहुना संकल्प पूर्तीच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहे। पंप हाऊसचं काम आपण बघता प्रचंड मोठ्या ताकदीने चालू आहे। लाईटचं काम चालू आहे, पाईपलाईनचं काम चालू आहे आणि येणाऱ्या 30 दिवसाच्या आत, अगदी फार झालं तर 32-35 दिवस लागतील, या 35 दिवसाच्या आत जे पाणी आपण आंधळी धरणातून उचलून मान तालुक्यातल्या 32 गावांना देण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्या संकल्पाच्या पूर्ती दिवशी आपण या पाणी पूजनाचा खूप मोठा कार्यक्रम आपण इथं बघतोय। 3 हेलिपॅड आहेत। मोदीजींना आपण निमंत्रित केलं होतं, पण ते मोदीजींना त्यावेळी जमलं नाही। पण आता पहिला आग्रह आमचा मोदीजींच्या हस्तेच आहे आणि मोदीजींच्या हस्तेच व्हावा अशी माझी या निमित्ताची माझी मनोमन इच्छा आहे। कैलासवासी डॉक्टर लक्ष्मणराव इनामदार, ॲडव्होकेट लक्ष्मणराव इनामदारांच्या नावानं ही योजना आता पुढे चालू होते, तेव्हा मोदीजींच्या हस्तेच या योजनेचं सुरुवात व्हावी, जलपूजन व्हावं ही माझी मनापासूनची भावना आहे। त्यामुळे त्यावेळी आपण मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहे। आज
हे पाणी सोडत असतो, आपण थांबलो असतो तर हे पाणी काय म्हणतात त्याला, सांडव्यावरून पाणी नदीला गेलं असतं. तो माझं स्वप्न आहे की मला माझ्या मान तालुक्यातनं कॅनलचं पाणी वाहिलेलं बघायचं. सांडव्यातनं तर खूप वेळा वाहिलंय, पण आता कॅनल मधनं वाहताना बघायचं आहे. मान नदीच्या पश्चिम बाजूला, पश्चिमच नाही आपलं दक्षिण बाजूला कॅनलचं पाणी वाहताना आपण सगळेजण बघतोय. आता मान नदीच्या उत्तर बाजूला कॅनलचं पाणी वाहताना आपल्या सगळ्यांना बघायची तुमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे आणि ती माझी आहे. त्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये या कॅनलला पाणी सोडून हे पाणी नदीला जाईल आणि नदीतनं ते पाणी मान गंगेच्या इतिहासात पहिल्यांदा कृष्णामाईचं आमच्या जे कटापूरच्या हक्काचं पाणी आणि त्या मान नदीवर असणारे 23 बंधारे भरून घेण्याचा आपला संकल्प आहे. आणि हे बंधारे येणाऱ्या 30 दिवसामध्ये भरावेत आणि ते पाणी राजेवाडीच्या धरणामध्ये पोचावं हा संकल्प आमचा पहिला आहे. आणि 30 दिवसात नदी चार्ज झाली, नदी भरून वाहिली की 30 दिवसानंतर या धरणातलं पाणी उचलून त्या 32 गावांना देण्याचा कार्यक्रम आपण घेणार आहोत. त्यामुळं अनेकांना हे स्वप्न वाटत होतं, ते माझंही स्वप्नच होतं. पण स्वप्नाच्या पूर्तीसाठी जर आपण मनापासून आत्मीयतेनं प्रयत्न केले तर कुठलंही स्वप्न पूर्ण व्हायला अडचण येत नाही. हे आपल्या समोरचं उदाहरण आहे. कदाचित मी आपल्या सगळ्यांना स्वप्न दाखवत असताना अनेक लोकांनी माझी खिल्ली उडवली होती, अनेक लोकांनी माझी चेष्टा केली होती, अनेक लोकांनी सांगितलं की हा निवडणुकीच्या अनुषंगानं स्टंट करतोय. आताही अनेकांचं म्हणणं होतं की निवडणूक आली म्हणून पाणी सोडतोय. पण हे पाणी निवडणूक आली म्हणून सोडण्यासाठी काही आभाळातलं पडलेलं नाही. हे पाणी मूळ योजनेचं आणलेलं पाणी आहे आणि निवडणुकीच्या अगोदर हे पाणी गावागावामध्ये पोचवायचा जो संकल्प आपण केला त्या संकल्पाच्या दृष्टीने आपण पुढे जात असताना अनेक लोकांनी कारण माझं म्हणणं होतं की हे पाणी पोचल्याशिवाय मी निवडणूक लढवणार नाही. तर माझ्या अनेक सहकाऱ्यांना निवडणूक लढवायची इच्छा आहे मान तालुक्यातल्या, खटाव तालुक्यातल्या. आणि त्या सगळ्यांचं म्हणणं असं होतं जयकुमार गोरे शब्दाचा पक्का आहे, हे त्यांनाही पण माहिती आहे. शब्दाचा पक्का आहे, पाणी म्हटलं तर पाणी नेणारच आहे. पण असं काहीतरी घडावं आणि हे पाणी जाऊ नये आणि हे पाणी गेलं नाही तरच आम्हाला आमदार होता येईल अशा पद्धतीची भूमिका घेणारे आणि देवाला साकडं घालणारे या तालुक्यातले काही नेते मंडळी आहेत की देवाला साकडं घालत होती काही बी कर, हे पण पाणी गेलं नाही पाहिजे. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे खटावमानच्या जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, परमेश्वराचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. माझे अधिकारी बांधव दिवस रात्र 24 तास काम करून हे पाण्याच्या माझ्या पूर्तीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी लढाई करतायत. आणि हे सगळं जेव्हा माझ्यासोबत आहे तेव्हा मी सांगितलं की यमाला सुद्धा खटावमानच्या जनतेची दया आली. त्यांनी सांगितलं जर या जयकुमार गोरेला मी घेऊन गेलो तर कदाचित या खटावमानच्या मातीला पाणी मिळणार नाही. यम कुठली भावना नसणारा आहे असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे इनामदार साहेब. पण यमाच्या सुद्धा भावना जागृत झाल्या जेव्हा फलटणमध्ये माझा प्रचंड मोठा असण्याची कुठलीही शक्यता नसताना जयकुमार गोरेला पुन्हा देवानं वाचवलं. आणि ते वाचवलं होतं ह्या संकल्पपूर्तीचा आजचा दिवस बघण्यासाठी, हा संकल्पपूर्तीचा दिवस बघण्यासाठी. खटावमानच्या जनतेला या 32 गावांना पाणी देताना वाहताना बघण्यासाठी ह्याच वेळी हे सगळं संकल्प आता पूर्णत्वाला जात आहेत. आंधळी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचे ही एकच पाईपलाईन आहे. जे पाणी आपल्या वर्धनगडच्या बोगद्यामध्ये येत आहे ते एकाच पाईपलाईनचं पाणी आहे. दुसरी पाईपलाईन आता काम पूर्णत्वाला चाललंय. येणाऱ्या 1.5-2 महिन्यामध्ये दुसऱ्याही पाईपलाईनचं काम पूर्ण होईल. आणि तेव्हा नेर धरण भरायला आता समजा 20 दिवस 22 दिवस लागत असतील तर तेव्हा ते 11 दिवसात धरण भरेल.
आणि तेव्हा पाण्याचा फ्लो एवढा मोठा असेल की तेव्हा आपल्याला कुठल्याही पाण्याची अडचण येणार नाही. आणि जो संकल्प मी केला होता, माझे पळशीचे ग्रामस्थ असतील, गोंदवलेकर माझे ग्रामस्थ असतील, किंबहुना या नदीकाठचे सगळे ग्रामस्थ असतील, या सगळ्या ग्रामस्थांना मी शब्द दिला होता, या नदीच्या निर्मितीपासून फक्त पावसाळ्यात वाहणारी नदी, कायम कोरडी असणारी नदी, ही थोडे दिवस मला द्या. ही नदी बारमाही प्रवाहित करण्याची जबाबदारी जयकुमार गोरेने घेतलेली होती. त्या खटावमानच्या जनतेला जे मी स्वप्न दाखवलं होतं, त्या स्वप्नाची पूर्ती आपल्याला भविष्यामध्ये होताना दिसेल. मला जबाबदारीने सांगायची ही योजना 4माही आहे आणि याची जाणीव मला आहे. ही योजना 4माहीच आहे, पण ही योजना भविष्यात आपल्याला 8माही करायची आहे. त्या दृष्टीने आपण पुढे चाललोय. त्याचे आपण अंतिम टप्प्यामध्ये आहे. ही योजना आपण 8माही करणार आहे आणि जेव्हा ही योजना 8माही होईल तेव्हा इथं पाण्याची कुठलीही अडचण येणार नाही. नदी प्रवाहित करत असताना उरमोलीचं पाणी आपण गोंदवल्यातल्या नदीला पुढे देतो, पण एकाच योजनेवर अख्ख्या तालुक्याचा दबाव प्रेशर असल्यामुळं त्या भागाला थोडं पाणी कधी कमी अधिक प्रमाणात मिळत होतं. पण आता तो प्रश्न राहणार नाही. कधी उरमोलीचं पाणी कमी पडलं तर जिहे कटापूरचं सोडू, कधी जिहे कटापूरचं कमी पडलं तर उरमोलीचं सोडू. अगदीच कमी पडलं, आता तारेचा लिंक कॅनल झालाय, तिथून आपण जवळजवळ आपल्या वाट्याचं 5 TMC पाणी आहे, तेही पाणी आपण या ठिकाणी आणू. तेव्हा ती अडचण आता राहिलेली नाही. आणि अगदीच कुठं कमी पडलं तर मला सांगताना आज आनंद होतो. येणाऱ्या ज्या दिवशी आपण त्या 32 गावाचं पाण्याचं पूजन करू, त्याच दिवशी मायनीपासून कुकुडवाड पासून आमचा अगदी पिंगळीपर्यंतचा, मांडव्यापर्यंतचा, पेडगाव पर्यंतचा जो पट्टा आहे, या पट्ट्याला पाणी देणारी टेंबूची पाणी योजना, ज्या टेंबूच्या पाणी योजनेला 2.5 TMC पाणी नव्यानं उपलब्ध करून आपण दिलंय, याही योजनेला 1.25 TMC पाणी नव्यानं उपलब्ध करून दिलंय. आणि आता ज्या दिवशी इथलं पूजन होईल त्याच दिवशी त्या 42 गावांच्या पाणी योजनेचं भूमिपूजन होईल आणि त्याही भागात 1.5 वर्षात पाणी पोचेल असा संकल्प या निमित्तानं आपण केलेला आहे. आणि मला सांगायला आनंद होतो, ही योजना 4माही आहे. उरमोलीची योजना आमची 8माही चालते, 12माही जरी असली, पाणी असलं तरी 8माही चालते. पण आता टेंबूची योजना ही 12माही चालणारी योजना आहे. त्या 42 गावांना 12च्या 12 महिने पाणी मिळेल अशा पद्धतीची योजना आहे. कारण त्याला पाणी कोयनेच आहे, टेंबूला पाणी कोयनेच आहे. त्यामुळे आता एका बाजूला ते पाणी पुढे नेत असताना आज या ठिकाणी मी सांगतोय, एक नवीन संकल्प करून आपण पुन्हा या खटावमानच्या मातीमध्ये काम करण्याचा संकल्प आपण करतोय. नवा संकल्प आपण केला की जेव्हा या 32 गावांना पाणी देतोय, इथून खाली नदीला पाणी चालतंय, नदीच्या काठच्या गावांना पाणी मिळेल, परंतु पांगरी बिजवडी पासून आमचा मुही शिंगणापूरचा जो फुटबॉलचा भाग आहे, फुटबॉल पासून हवलदारवाडीपर्यंतचा जो पट्टा आहे, त्या पट्ट्याला या योजनेचं पाणी, कुठल्या योजनेचं पाणी मिळत नाही. मग तिथून बिजवडी पासून तोंडले असेल, टाकेवाली असेल, जाधववाडी, येळेवाली असेल, तिथूनचा टाकेवाली पासूनचा, परकंदी पासूनचा, वरचा भांडवली पासून वरचा कोळगजाईपर्यंत हा सगळा पट्टा आहे. किंबहुना पांढरवाडी पासून इकडचा सगळा, पांढरवाडी असेल, कोळेवाडी असेल, स्वरूपखानवाडी असेल, भैमानगड असेल, पिंगळी असेल, या सगळ्या पट्ट्याला, सिंधी बुद्रुक असेल, सिंधी खुर्द असेल, सिंधी बुद्रुक असेल, या सगळ्या भागाला पाणी देण्यासाठी नवीन 1.25 TMC पाण्याचं उपलब्धता झालेली आहे. त्याचं जवळजवळ सर्वे कंप्लीट झाला. SLTची मान्यतेला अंतिम फाईल आहे आणि त्याला फक्त एक अंतिम मान्यता जी सुधारित प्रशासकीय मान्यतेची आहे, ती अंतिम मान्यता या निवडणुकीच्या आतच आपण घेणार आहे. 850 कोटी रुपये, 850 कोटी कशाला म्हणतात, 850 कोटी रुपये या योजनेला मंजूर झालेत. आणि 850 कोटी रुपयाची पाणी योजना इथं आपण सतोबाच्या पायथ्याला पाणी सोडतोय आणि सतीबाच्या पायथ्यातून आपण ग्रॅव्हिटीनं ते पाणी कारखेलपर्यंत नेण्याचा आपला 3री पाईपलाईन आपली, त्याचंही काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. पैशाची अडचण नाही, अंतिम 2 मान्यता राहिल्यात. आज जे कटापूरचे काही अधिकारी इथं आले नाहीत, पण इथं नाही आले तर त्यांना आपण SLTCच्या मान्यतेसाठी जी कागदाची पूर्तता आहे, ती पूर्तता गेल्या 1.5 महिन्यापासून अधिकारी रात्रंदिवस करतायत. त्यांना सांगितलं काही झालं
तर येणाऱ्या बुधवारच्या बैठकीला एसएलटीसीची मान्यता आम्हाला पाहिजे आणि येणाऱ्या पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संबंधित योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन ही योजनेचं टेंडर निवडणूक लागायच्या आत व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. माहिती नाही परमेश्वर माझ्यासोबत राहील. माझ्या तोंडातनं शब्द गेलाय म्हणजे बाळूभाई तेही पूर्ण होईल. शेवटी हा संकल्प आपण केलेला आहे आणि तो संकल्प करून आपण पुढे जातोय. एका बाजूला हे 1.25 टीएमसी पाणी 20 गावांना पुन्हा 1.25 टीएमसी पाणी नव्यानं उपलब्ध करून दिलं आणि त्याची मान्यता अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याही योजनेला आता मान्यता मिळेल आणि मला अभिमान वाटतो. मला अभिमानानं तुम्हाला सगळ्यांना सांगेन 32 गावांना पाणी सोडलं. 42 गावांचं काम चालू झालं. 1.5 वर्षात ते पाणी लोकांच्या पर्यंत पोहोचेल आणि हेही पाणी 1.5 ते 2 वर्षामध्ये या गावांना पोहोचेल. आणि जेव्हा हे पाणी या सगळ्या गावांना पोहोचेल तेव्हा हा जयकुमार गोरेचा शब्द आहे, बारामतीतली 30 गावं पाण्या वाचून राहतील पण माझ्या तालुक्यातली 5च गावं पाण्या वाचून राहतील. बारामतीच्या 30 गावांना पाणी नसेल, निरा देवगडचं पाणी बंद केलं बारामतीचं तर किमान 30-32 गावांना बारामती तालुक्यात पाणी मिळणार नाही. पण माझ्या तालुक्यातली जर डोंगरावरची 4-5 गावं सोडली तर 100% जर दोन्ही माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात पाणी पोहोचेल आणि माझ्या मान गटावच्या मातीला दुष्काळी माती म्हणायची हिंमत कुणाची होणार नाही. अशा पद्धतीचा संकल्प करून आपण काम हातामध्ये घेतलंय आणि हे पूर्णत्वाला नेण्यासाठी मी तुम्हाला जबाबदारीने बोलत असतो. प्रत्येक वेळी मी जबाबदारीने सांगितलंय, प्रत्येक वेळी मी जबाबदारीने सांगतोय आणि आज माझं स्टेटमेंट आहे. मी पाठीमागच्या 2-3 बैठकीमध्ये मी केलं असेल, खटावमानच्या पाण्याची ही शेवटची निवडणूक आहे. मला ज्यावेळी मी पुढच्या निवडणुकीला सामोरं जाईन तेव्हा जयकुमार गोरेच्या आमदारकीला 20 वर्ष झालेली असतील आणि या 20 वर्षाच्या लढाईमध्ये जयकुमार गोरे खटावमानच्या मातीतला पाण्याचा प्रश्न संपवल्याशिवाय पुढची निवडणूक लढणारच नाही. पुन्हा पाणी हा विषय तुम्हाला सांगणार नाही. पाणी विषयाची माझी शेवटची निवडणूक आहे आणि येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडात 5 लागत नाही, 2.5च लागतात, पण मी 5 वर्ष सांगतोय. 5 वर्षात खटावमानच्या मातीमध्ये सगळीकडे पाणी वाहताना आपण बघाल आणि हा संकल्प आपण करतोय. एक पाईपलाईन आपण बघितली चालली, नदीच्या बाजूने पॅरलल एक पाईपलाईन चालली. दुसरी पाईपलाईन आपण बघितलं पलीकडनं मार्डी भागातनं पलीकडच्या बाजूने एक पाईपलाईन चालली. अनेक लोकांनी काही संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला. आता माझा विरोधकांना सवाल आहे, आता म्हणले मान तालुक्यात पाणी आणलं तर म्हणले आमदाराची बोट फिरवायला पाणी आणलं, आंधळी धरणात पाणी सोडलं म्हणजे बोट फिरवायला. लाज नाही, शरम नाही, लज्जा नाही, मातीत पाणी आल्याचा आनंद नाही. ते पाणी कुणी आणू दे पण ते माझ्या मातीत आलंय, माझ्या शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होणार आहे याचा आनंद नाही. फक्त ते पाणी जयकुमार गोरेने आणलंय म्हणून त्या पाण्याकडे सुद्धा काळ्या नजरेनं बघणाऱ्या अवलादी आहेत आणि इथं सांगतात की बोट फिरवायला पाणी आणलं. ठीक आहे, बोट फिरली याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. माझ्या खटावमानच्या दुष्काळी भागात बोट फिरणं ते प्रचंड मोठ्या दुष्काळात जेव्हा 300 वाड्या वस्तीनं पाण्यात टँकरचं पाणी होतं तेव्हा या मान खटावच्या मातीत बोट फिरणं काय सोपा विषय होता का? फिरली बोट आणि ती बोट फिरली म्हणूनच आज आपण बघतोय कुठलंही टेस्टिंग न करता डायरेक्ट पाणी खाली चाललंय. त्यामुळं एका बाजूला हा विषय होता, दुसऱ्या बाजूला त्या पाईपलाईन चालल्यात, गावागावामध्ये गडी जात आहेत आणि गावागावामध्ये जाऊन सांगतायत हे पाणी MIDCला चाललंय. काय सांगतात? हे पाणी MIDCला चाललंय. आता बाळूभाई देवानेच त्यांना बुद्धी दिलेली आहे. चिन्हाभाऊ देवानेच बुद्धी दिलेली आहे, कारण देवाला सिद्ध करायचं आहे. हे सगळे साले लबाड आहेत, देवाला सिद्ध करायचं आहे म्हणून ते भाग पाडलं बोलायला देवानच त्यांना. आणि आता जेव्हा गावागावात पाणी सुटेल, गावागावाचे ओढे नाले, ओढ्या नाल्यावरचे बंधारे जेव्हा भरून वाहतील तेव्हा गावातलं सगळं लोक जनता म्हणेल अरे हे खरंच लबाड आहेत, हे खरंच लबाड आहेत. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. आमचा शेतकरी म्हणून पत्रकार पुढे बसलाय, तोही अनेक ठिकाणी बैठका अनेक शेतकरी बांधवांच्या मुलाखती त्याने घेतल्या आणि कुठे पाणी म्हणून असाही प्रश्न विचारला. आणि मला आनंद आहे, अशा काही गोष्टी असतात की त्या मला अजून काम करायच्या ऊर्जा देतात. आणखी काम केलं पाहिजे अशा पद्धतीची ताकद यातून माझ्यामध्ये उभी राहते आणि म्हणून ताकदीनं पुढे पाणी कशा पद्धतीनं घेऊन जाता येईल असा संकल्प मी केला. माझी विनंती
शेंडगेजी तुम्हाला आहे आणि माझ्या सगळ्या सहकार्याला आहे की आज जिथं जिथं पाणी जातंय तिथल्या मुलाखती घ्या. आणि आजपासून 35 दिवसांनी माझा शब्द आहे, तुम्ही ज्या भागात जाऊन मुलाखती घेतल्या त्या पाणी कुठं आहे, आजपासून 35 दिवसांनी त्याच गावात जाऊन पुन्हा मुलाखती घ्या, पाणी आलंय का म्हणून, ते पाणी MIDCच आहे का म्हणून. शेवटी कुठलीही गोष्ट असली जर टीका करतात, त्या टीका ऐकून घेत असताना मनामध्ये एक वेदना तर होत असतात, पण नव्या उमेदीनं आणि तातडीनं काम करायची ऊर्जा त्यातनं मिळत असते. आणि म्हणून मला मनापासून आपल्या सगळ्यांना सांगायचंय, त्यांनी त्यांचं काम केलं आणि त्यातून मला प्रेरणाच मिळाली, मला वाईट वाटलं नाही, प्रेरणा मिळाली आणि यातून हे पाणी आपण पुढे घेऊन चाललोय. म्हणून मला आपल्याला सांगायचंय, मध्येचे एक आमचे महान, या तालुक्यातले महान नेते, आयुष्यभर ज्यांनी या खटावनांच्या मातीला नाही महाराष्ट्राला लुट, आणि ज्याने आता गुगलवर सर्च केल्यावर 5 वर्षापूर्वी गुगलवर सर्च केलं देशातला सगळ्यात भ्रष्टाचारी अधिकारी कोण म्हणून सर्च केलं तर ज्यांचं नाव येत होतं त्यांनी खूप प्रयत्न करून गुगलवरनं ते काढून टाकलं. हरकत नाही, काढून टाकलं असेल, परंतु असा माणूस ज्याला जीए कटापूर माहिती नाही, ज्याला अंधेरी धरण माहिती नाही, ज्याला अंधेरी धरणातनं कॅनल कुठं जातो माहिती नाही, ज्याला बोगदा कुठं आहे ते माहिती नाही, पाणी कुठून आलं हे माहिती नाही, तो म्हणला की कर्तृत्व शून्य आमदारामुळं या खटावमानच्या वाट्याला येणारं 11 TMC पाणी उचललं नाही, ते पाणी वाया गेलं. अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्या नेत्यांनी मांडलं. माझी त्याला सांगणं आहे, त्याला आपण खूप आदरणीय आहात, आपण खूप विद्वान आहात, आपण प्रांत म्हणून काम केलं, शरद पवार साहेबांचा PA म्हणून काम केलं, आपण कलेक्टर म्हणून काम केलं, आपण कृषी आयुक्त म्हणून काम केलं, आपण MIDCला CO म्हणून काम केलं, आपण आयुक्त म्हणून काम केलं, आपण या मंत्रालयातला सर्वोच्च अधिकारी सचिव म्हणून काम केलं. आणि एवढं असताना जर आपल्याला या खटावमानच्या पाणी योजनेचा अभ्यास करता आला नाही तर मला वाटतंय खरंच तुम्ही कर्तृत्ववान अधिकारी होता का, किंबहुना अधिकारी होता का, हा प्रश्न माझ्या मान खटावच्या जनतेच्या मनामध्ये निर्माण होईल. अशा पद्धतीचं वर्तन आपण करू नये. मला सांगताना आनंद होतो, ज्या 11 TMCचा त्यांनी विषय घेतला त्यातलं 7 TMC पाणी आमच्या उरमोडीचं आहे, बरोबर आहे ना. 7 TMC पाणी उरमोडीचं आहे, जे मान खटावच्या वाट्याला आहे. ते पाणी आपण कधी उचललं, 2013 साली, 14 साली, 13 साली आपण ते खटावमध्ये आणलं, 14 साली ते पाणी आपण किरकसालच्या बोगद्यामध्ये आणलं आणि ते 7च्या 7 TMC पाणी आपण गेल्या 10 वर्षापासून उचलतोय. ते 7 TMC पाणी आपण 10 वर्षापासून उचलतोय भाऊ, आणि त्याच अधिकाऱ्याच्या उसाला पाणी आपण देतोय, त्यांच्या उसाला देतोय, निमसोडच्या उसाला देतोय, सगळ्यांच्या उसाला देतोय. ते पाणी 10 वर्षापासून आपण उचललं आणि उर्वरित जे 3.5 TMC पाणी जे झे कटापूरचं पाणी होतं ते तुमच्या समोर दिसतंय, ते तुमच्या समोर दिसतंय. हे 11 TMC पाणी जयकुमार गोरेनं उचललं, लोकांच्या बांधापर्यंत, शेतापर्यंत, लोकांच्या शेतीपर्यंत पोहोचवलं. आणि हे पोचवत असताना फक्त हेच पाणी नाही पोचवलं, मला अभिमान आहे, आमच्या वाट्याचं फक्त 11 TMC पाणी होतं, पण ह्या 11 TMC पाणी ते तर आणलं, ते पण 11 TMC पाण्यासोबत जे कधी कुणाला जमलं नसतं, जे शरद पवारांनी सांगितलं की पाणी नाही तर देतो कुठनं, जे रामराजे तुम्ही बघता फलटणचे, ते म्हणजे पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही. इनामदार साहेब तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, कदाचित काय नवीन पत्रकार आहेत, त्यांना त्यांच्याबद्दलचा विषय वेगळा आहे. पण या सगळ्यांना मला हे सांगायचंय, आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण हे सगळं जेव्हा बघता तेव्हा ही सगळी माणसं म्हणत होती की पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येऊ शकत नाही. काल मी कुठेतरी एक बातमी बघितली सोशल मीडियावर, त्यात शरद पवार साहेबांचा फोटो एका बाजूला, जयकुमार गोरेचा फोटो एका बाजूला, आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की या खटावमानच्या पाण्याची सत्यता काय. खालची बातमी मी वाचलीच नाही, कारण ती माझ्या बाजूने कधीच असणार नाही मला माहिती होतं.
खटावमानच्या पाण्याची सत्यता काय आहे अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण केला. खटावमानच्या पाण्याची सत्यता ही तुमच्या समोर दिसते. खटावमानच्या पाण्याची सत्यता ही उरमोडीचं पाणी कॅनलमधनं वाहताना ती दिसते. पण मला अभिमान आहे धनज सर, या 11 टीएमसी पाणी उचललंच, पण कधीही शक्य नव्हतं असं पाण्याचं फेरवाटप करण्यासाठी भाग पाडलं. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते दिव्य पार केलं आणि 2.5 टीएमसी पाणी टेंबूला, 1.25 टीएमसी पाणी झे कटापूरला आणि 1.25 टीएमसी पाणी औंस 20 गावांना, असं अतिरिक्त 5 टीएमसी पाणी जयकुमार गोरेनं या तालुक्यासाठी उपलब्ध केलं आणि या भागाचा पाण्याचा प्रश्न सोडवला. मला सांगायचंय, माझं पाणी तर मी आणलंच, आमच्या हक्काचं पाणी आम्ही आणलंच, पण हे पाणी आणत असताना आम्ही नवीन 5 टीएमसी पाणी या खटावमानच्या जनतेसाठी आणलं, शेतकरी बांधवासाठी आणलं आणि इथला पाण्याचा प्रश्न आता कायमचा मार्गी लागण्याचा संकल्प आम्ही करून काम करतोय. तर माझी विनंती आहे, कदाचित मी पत्रकार बांधवांच्या मध्ये माझं वक्तव्य कधी चुकीचं असायचं कारण नाही. काय माझे सहकारी मी सांगितलं की अगदी शेंडगेचं नाव घेतलं असतं ते उपरोधात्मक नाही आहे. मला प्रेरणा, शिंगाडेचं नाही, प्रेरणा म्हणून मी घेतो. अनेक बघतात, अनेक पत्रकार माझ्यावर टीका करतात. जर सरांनी मला फोन केला, भाऊ ते थांबलं पाहिजे, म्हणलं नाही, ते थांबलं नाही पाहिजे. अशा पद्धतीच्या बातम्या, अशा पद्धतीची टीका जयकुमार गोरेमध्ये आणि ऊर्जा वळते. काळजी करू नका. आणि माझं काम हेच त्याला उत्तर आहे, लक्षात असू द्या, माझं काम हेच उत्तर आहे. अशा किरकोळ लोकांना उत्तर द्यायला मला वेळ नाही. तेव्हा तो काय आणि किती कसा बातम्या देतो याचं मला सगळं माहिती आहे. त्याची काळजी करू नका तुम्ही. आणि कुणाला असू द्या, असू द्या, माझं म्हणणं आहे की आपण कितीही बोलला, कितीही सांगितलं, हे वास्तव कोण बदलू शकत नाही. माझ्यावर टीका करा, माझ्यावर काय बोलायचं ते बोला, काही फरक पडत नाही. मी सांगितलं की उत्तर विकासात नदी. मी अनेक माझ्या सगळ्या सहकार्यांना सांगितलं, माझ्यावर कुणी टीका करू द्या, हो म्हणा जयकुमार गोरे नालायक आहे, पण पाणी आणले ना त्यानं. एवढं एक वाक्य त्यांनी दिलेल्या 10 शिव्याचं एक उत्तर आहे की 10च्या 10 शिव्या विसरून जातात, लक्षात ठेवा. एक वाक्य, पण पाणी आणले ना त्यानं, एवढं एक वाक्य खूप झालं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला मला सांगायचंय. मी कायम सांगितलं, विरोधक माझ्यावर बोलतात, टीका करतात, सगळे आता ठरलंय उघडवाल्याकडे पुन्हा एक यायला लागल्यात. जयकुमार गोरेनं केलेल्या रस्त्यावर पाऊल ठेवायचं नाही, एवढाच एक शपथ घ्या. कारण जयकुमार गोरे तुम्हाला चालत नाही. जयकुमार गोरे तुम्हाला चालत नाही. एकच शपथ घ्या की जयकुमार गोरेनं केलेल्या रस्त्यावर आम्ही पाऊल ठेवणार नाही. आणि हा जयकुमार गोरेचा शब्द आहे, त्यांना घरातनं उंबऱ्यातनं बाहेर पाऊल ठेवता येणार नाही. आणि त्याच्या उंबऱ्यात टाकलेलं डांबर सुद्धा जयकुमार गोरेनंच टाकलेलं आहे. मग ते वरकुट्याला दोन्ही गडी असू द्या, लोणावळ्याचा गडी असू द्या, नाहीतर निमसोडचा गडी असू द्या, त्याच्या घराच्या बाहेर टाकलेलं डांबर हे जयकुमार गोरेचंच डांबर आहे. त्यामुळे घरातनं बाहेर पडलं आणि जर फिरायचं म्हणलं तर पाय डोक्यावर घेऊन फिरायला लागतील, जमिनीवर ठेवून चालूच शकत नाही. आणि म्हणून मी माझ्या सगळ्या सहकार्यांना सांगितलं होतं, काही करू नका, 20 वर्षाची यादी, 15 वर्षाची यादी टाकू नका, फक्त 5 वर्षाची यादी स्टँडवर लावा, गावाच्या चौकात लावा. यादी बघितल्यावर गावचे दौरे बंद होतील त्यांचे. सांगितलं होतं मी, शब्द दिला होता. अरे भाऊ खरंय, चौकातली यादी वाचली ना की गावात याचं गडी बंद उतरलं. झालं का नाही बंद? झालं का नाही बंद? हा, झालं बंद आता. कारण चौकातली यादी वाचल्यावर गावात जाईपर्यंत गडीत 20% होतं ते, 20%वर गडी येतं ते. एकदा बिराला तापा आनंद दाखवा, 3 बोर्ड उभं केलं ते, उभं 20 फुटाचं, तरी लिहायला जागा पुरत नाही. अजून कामं लिहायची राहिलेत. गावागावात बोर्ड वाचला तर 20 कामं, 21 कामं, 22 कामं, 28 कामं, 30 कामं, ही 5 वर्षातलं काम आहे. 15 वर्षाचा हिशोब लिहिला ना, 15 वर्षाचा हिशोब लिहिला तर मी खात्रीने सांगतो की ह्याला कायचं वध होईल. पण सगळं कळतंय, पण बारामतीवाला ऐकत नाही. बारामतीवाला म्हणतोय, अरे मी पाणी येणार नाही म्हणून मान खटावला सांगितलं, ह्यानं आणलं कसं? माझा अपमान झालाय, अपमानाचा बदला घ्या, पाणी आणणाऱ्याला घरी बसवा. काय सांगतोय? पाणी आणणाऱ्याला घरी बसवा, कारण माझा अपमान झालाय. यांना या मातीच्या पाण्याची चाड नाही, पण बारामतीचा अपमान झाल्याचा यांना राग आहे, फलटणवाल्याचा अपमान झाल्याचा यांना राग आहे. आणि त्यातून ही मंडळी
द्वेषानं पछाडलेली मंडळ आहे. कोण काय बोलतंय, कोण म्हणतंय माझ्याकडे 5,000 कोटी आहे, कोण म्हणतंय माझ्याकडे 3,000 कोटी आहे, कोण म्हणतंय यावेळी मताला एवढा रेट काढणार, कोण म्हणतंय मताला तेवढा रेट काढणार. सगळं चालू आहे. पण मी एक सांगतो, बाकी सगळं होईल. पण या खटाव दुष्काळी मातीत ज्यांनी दुष्काळ हटवण्यासाठी काम केलंय त्याच्या पाठीशी जो जनतेचा आशीर्वाद आहे तो विकत नाही मिळणार तुम्हाला. बाकी सगळं मिळेल. हे नाव माझं घेतात की जयकुमार गोरे पैसे निवडणूक करतो. पण मी सांगतो, तिन्ही निवडणुकीत माझ्यापेक्षा दुप्पट पैसे खर्च केलेले गडे आहेत. तिन्ही निवडणुकीत, पहिल्या निवडणुकीत, दुसऱ्या निवडणुकीत आणि तिसऱ्या निवडणुकीत माझ्यापेक्षा दुप्पट पैसे खर्च केलेली लोक आहेत. तरी सुद्धा लोकांनी मला आशीर्वाद दिला. जातपातीच्या पलीकडे जाऊन लोकांनी माझ्या कामाला आशीर्वाद दिले. तेव्हा मला खात्री आहे, मी आपल्याला एवढंच सांगेन या निमित्तानं, कोण काय म्हणतं याचा विषय नाही. माझ्या दृष्टीनं माझं उद्दिष्ट आहे आणि उद्दिष्ट ठेवून काम करतो आपण. कुठलंही युद्ध, कुठलीही गोष्ट उद्दिष्टाशिवाय आपण लढूच शकत नाही. तुमच्या समोर काय ते उद्दिष्ट असलं पाहिजे. ते उद्दिष्ट माझ्या समोर आहे. समोरच्या माणसापुढे उद्दिष्ट एवढंच आहे की जयकुमार गोरेचा पराभव करायचा आहे. हे उद्दिष्ट घेऊन लढाई करतायत आणि माझी लढाई आहे, मला दुष्काळाचा पराभव करायचा. हा दोघातला फरक आहे. माझी लढाई दुष्काळाचा पराभव करण्यासाठी आहे आणि यांची लढाई माझा पराभव करण्यासाठी आहे. या दोन्ही लढाईतला हा फरक आहे. पण मी सांगतो आपल्याला की ही लढाई तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावर मी लढतोय. हा प्रातिनिधिक कार्यक्रम होता. मला इथं हजारो माणसं बोलवून सुद्धा त्या लोकांच्या पर्यंत पाणी सुटलंय. नाही तर काय म्हणतो कधी माहितीये तुम्हाला? आता ते म्हणलं एमआयडीसीचं आहे, आता हे म्हणतो ना पावसाचं आहे. सांगतो ना, आताच तुम्हाला सांगतो काय म्हणणार आहेत घडी. आताच म्हणणार आहेत काय, हे पावसाचं आहे. हे काय पाणी थोडी ना हे घटाकोरचं आहे, हे पावसाचं आहे म्हणणार आहे. त्यामुळं एक विषय समजून घ्या, जयकुमार गोरे आला म्हणून जयकुमार गोरे 10-20 टँकर लावून कुठतरी पाणी देऊ शकतो. जयकुमार गोरे कॅनलनं पाणी नाही सोडू शकत निवडणूक आली म्हणून. कुणी काय म्हणतं हा विषय बाजूला ठेवा. माझे सगळ्यांना विनंती आहे, ही लढाई तुमच्या माझ्या अस्तित्वाची आहे, तुमच्या माझ्या मातीची आहे. माझ्या मातीला लागलेलं दुष्काळी माती म्हणून कलंक पुसण्यासाठी ही उभी राहिलेली लढाई आहे आणि ती लढाई आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन लढायची आहे. या लढाईचा पराभव करण्यासाठी अनेक बारामतीपासून, फलटणपासून, कराडपासून, साताऱ्यापासून अनेक गडी या लढाईचा पराभव करण्यासाठी एकत्र येत आहेत. लक्षात ठेवा, एकत्र येत आहेत. पण त्यांच्या पुढे प्रश्न पडलेला आहे. की आमच्या भागातल्या ऊसाच्या शेतीच्या जीवावर आम्ही कारखाने उभे केलेत आणि कारखाने उभे राहिले. पण जेव्हापासून जयकुमार गोरेनं खटावमानच्या मातीत पाणी नेलं तेव्हापासून आमच्या ऊसाच्या तोडीला ऊस तोड्या मिळत नाही. ऊस तोड्यांच्या टोळ्या मिळत नाहीत. याला कारण काय असेल सर, तर खटावमान मधनं जाणारा ऊस तोड मोलमजूर आता बंद झालेला आहे. तो स्वतःच्या शेतात काम करतोय, तो स्वतःच्या शेतात ऊस लावतोय. आता ऊस तोड्या आमच्या भागात नाही आणि आमचा ऊस तोड्या बंद झाला म्हणून त्यांच्या कारखान्या ऊसाच्या टोळ्या मिळणार. म्हणून त्या टोळ्याच्या यानं बेजार झालेलं गडी अजून संकल्प करतायत की अजून राहिलेल्या भागात तरी पाणी नाही गेलं तर थोड्या टोळ्या मिळतील. तर मग आपलं बघा, जो संकल्प केला होता मी, मला माहिती नाही काय तोंडातून शब्द जातो होता त्या, मला या ऊसाच्या टोळ्या बंद करायच्या आहेत, त्यांच्या शेतात ऊस लावायचा आहे. किती मला वाटतं 14 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी संकल्प माझा होता. एक संकल्प पूर्णत्वाला जातो. माहिती नाही कसा जातो पण जातो. ऊसाची शेती, कॅनलचं पाणी, कारखान्याचं धुराडं, सगळं जो शब्द तोंडात आला ते पूर्णत्वाला जात आहे. त्याला कारण आहे माझी भूमिका प्रामाणिक आहे. मी या मातीशी इमानदार आहे, मी माझ्या आईशी इमानदार आहे, मी माझ्या भावांशी इमानदार आहे. त्यामुळं हे इमानदारीने काम करत असताना परमेश्वर माझ्यासोबत आहे, माता भगिनींचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत. हे या निमित्तानं मला आपल्याला मनापासून सांगायचं आहे. त्यामुळे समोर किती टोळ्या आल्या, किती लोकांनी संकल्प केला, अगदी बारामतीपासून कुणीही संकल्प केला तरी आपल्या सगळ्यांच्या लक्षात हे राहिलं पाहिजे की लढाई आपल्या मातीची लढाई आहे. पाणी येत असताना मी सांगितलं की आमचा संकल्प आहे जातीचं ना पातीचं हे पाणी माझ्या मातीचं. जातीचं ना पातीचं हे पाणी माझ्या मातीचं आहे आणि हा संकल्प करून आम्ही पुढे चाललोय.
त्यामुळे हे पाणी आमचं जात बघणार नाही, हे पाणी आमचं पात बघणार नाही, हे पाणी हा कोण आहे बघणार नाही. पाणी आमच्या मातीचं आहे आणि हा संकल्प करून आपण पुढे चाललोय. पण माझी विनंती आहे, या संकल्प पूर्तीच्या ह्याच्यामध्ये आजपर्यंत तुम्ही आशीर्वाद दिलेत, असेच आशीर्वाद पुढे राहू द्या. जयकुमार गोरे या संकल्पात कुठं कमी पडणार नाही. आणि जयकुमार गोरेचा संकल्प आहे, एकदा पाणी पोचलं की मी सांगतो इथून पुढचा संघर्ष आपला औद्योगिकरणाचा आहे. ज्या पद्धतीचा विषय संकल्प आपण करून चाललोय, या पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी MIDC मी माझ्या खटाव मानच्या मातीमध्ये करून दाखवणार. त्याचाही संकल्प चालू आहे, कामच चालू आहे MIDCला याच्यातली. आणि पुढचा माझा संकल्प आहे, MIDCला मान्यता मिळेल. महाराष्ट्र सरकारची मान्यता मिळालेली आहे, केंद्र सरकारकडे मान्यतेला पाठवलेला आहे. पण माझा संकल्प आहे, ही MIDC होत असताना या MIDCचा समावेश प्रधानमंत्री गतिशक्ती योजना, प्रधानमंत्री गतिशक्ती योजना, की ज्या योजनेचा प्रधानमंत्री प्रत्येक 100 दिवसाला स्वतः आढावा घेतात, त्या प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेमध्ये माझ्या MIDCचा समावेश व्हावा. म्हणून ते पण मला शक्य होईल. आणि पुन्हा जेव्हा प्रधानमंत्री याचं 100 दिवसाला आढावा घेतील तेव्हा इथं काही कमी पडणार नाही. अशा पद्धतीची MIDC उभी करू. किमान 25,000 युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यायचा संकल्प आपण करतोय आणि या संकल्प पूर्तीच्या दिशेने आपण चालतोय. कुणीतरी मध्येच येतो आणि एक रोजगार मेळावा घेतो. रोजगार मेळावा घेऊन सांगतो खटाव मानमध्ये मी रोजगार देणार आहे. जेव्हा MIDCचा CEO होता तेव्हा प्रत्येक कारखान्याला सांगितलं असतं एक एक गडी एक एक पोरग खटाव माणसं घे, एक एक पोरग, तर हजारो पोरं कामाला लागली असती. तेव्हा नाही सुचलं. जेव्हा आयुक्त होता तेव्हा सांगितलं असतं, तेव्हा नाही सुचलं. आता गडी वयातनं गेला आणि कामाला लागला. आता काय होणार आहे मला सांगा. आता सांगतोय की आता मी रोजगार देतो. ज्यांना रोजगार दिला म्हणे 550 लोकांना रोजगार दिला. माझे या स्टेजवरनं जाहीर आव्हान आहे, त्या 550 लोकांची यादी एकदा जाहीर कर आणि त्याच्याच पुढे त्यांना मिळणारा पगार पण सांग. अरे भांडीवाली बाई सुद्धा पगार जास्त घेते त्यापेक्षा. त्यामुळे हा संकल्प करून आम्ही पुढे चाललोय. तेव्हा कुणाला काय बोलायचं बोलू द्या. आमचा संकल्प पक्का आहे. आमच्या बहिणीच्या खात्यावर आमच्या भावाची ओळणी जमा झालेली आता. झाली का काय झाले असेल, ज्यांची राहिली त्यांची होईल आता. तेव्हा एका बाजूला ते होतंय, दुसऱ्या बाजूला आम्ही शेतकरी बांधवांचं आता पाणी दिलंय. सुरेश भाऊ पाणी दिलंय, पण आता पाणी दिलं इथनं पुढे लाईट बिल येणार नाही. आता पुढं शेतकऱ्याचं लाईट बिल येणार नाही. आता 3 गॅस फुकट आहेत. खात्यावर पैसे मोदीचे येत आहेत, फडणवीस साहेबांचे येत आहेत. रेशनिंगचं धान्य मोफत येते आणि पाणी पण मोफत येते. आता राहिलंय काय आता सगळ्या गोष्टी आता होत आहेत. त्यामुळे माझी विनंती आहे, आता या सरकारच्या पाठीशी उभं राहावा आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी उभं राहू द्या. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी सांगतो. पैसे जमा झाले बघा, मानदेशी बँकेत पण जमा झाले, सगळीकडे जमा झालेले आहेत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि माझे अधिकारी आहेत, ते अधिकारी सगळेच बांधतो. आणि जे अधिकारी इथं कार्यक्रम चालू असताना उर्वरित 30 गावांना पाणी देण्यासाठी जे काही करायला लागतंय त्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत, त्याही अधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि सगळ्यात आपण आभार मानले पाहिजे ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. त्या माणसाला आपण मनापासून आभार मानतो की त्या माणसाच्या पाठबळावरच आपण हे सगळं करू शकतो. इथनं पुढच्या भविष्यातला आपण करू शकतो. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि या पाण्याचं स्वागत करताना माझी विनंती आहे, अनेक वर्ष अनेक